हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. आजचा ब्लॉग फक्त लग्नाचा तुमच्याशी मी शेअर करत आहे. तर ब्लॉग पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्कीच एक लाईक द्या. तर लग्नाच्या दिवशी प्रचंड अशी घाई गडबड चालली होती घरी आणि घरातून आम्हाला जवळपास हॉलमध्ये 3 वाजता पोहोचायचं होतं आणि लग्न होतं 6 वाजताचं. त्याच्यामुळे नवरीची पूर्णपणे तयारी होणं गरजेची होतं आणि त्यातल्या त्यात घोळ झाला. म्हणजे नवरी तर पूर्णपणे तयार झालेली, पण ज्या गाड्या होत्या त्या गाड्या थोड्याशा ना अर्ध्या ते पाऊण तासाने लेट आल्या. त्याच्यामुळे आम्हाला पोहोचायला उशीर झाला आणि त्यातच उशीर म्हणून माझी जी बॅग जी होती ना, तर ती बॅग लॉक झाली आणि ही बॅगेचं लॉक काढण्यासाठी मला भरपूर अशी खटपट करावी लागली आणि वेळप्रसंगी मला बोलणी देखील खावी लागली, कारण की त्यामध्ये सगळी माझी आणि माझ्या फॅमिलीची कपडे होते लग्नाचे. असंच मग चिडचिड करत माझ्या मिस्टरांनी ती बॅग ओपन केली आणि कसं बसं आम्ही आता इथे लग्नाच्या हॉलवर पोहोचलो. पूर्ण तयारी वगैरे झाली. आम्ही सगळे तयारी करून आता इथे बघा स्टेजवर आलेलो आहोत आणि लग्न जर म्हणाल तर लग्न 6चं होतं आणि बरोबर ते वेळेमध्ये म्हणजे जवळपास 6:30 वाजता ते सुरू झालं. नालागिरी गजवरन अतिमार्तभूतं दावागि चक्रमसनीव सुदारुनन्दं मेदम्बुसे कविदिना जितवा मुनीदो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नागतेन विधिना जितवा मुनीदो तं तेजसा भवतु ते जयमंगलानि. याच्यानंतर शेवटची गाथा होईल. ज्यावेळी वधूवर एकमेकाला हार घालतील, फुलं आपल्या हाताची फुलवस्ती त्यांच्यावर देतो, फुलं त्याच्यावर फुलवस्ती करायचे. बाई मी तुला पोस्ट केले तो पहिला तू लगेच हार घालायचं. एतापि बुद्ध जय मंगल अट्टगाता यो वाचको दिन दिने सरते मतंदी हित्वाननेक विविधानि चुपतवानि मोकं सुखं अधिगमेय नरोज पयो. सगळ्यांना आपल्या कपड्यात फुलवती करायचे. मंगल करूया. हॉलमध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला फक्त अर्धा ते पाऊण तास देण्यात आला होता तयारी करण्यासाठी आणि त्यामध्ये नवरीची पार्लरवाली तयारी करत होती आणि आमच्याकडे देखील स्वतःच्या तयारीसाठी फक्त अर्धा ते पाऊण तासच होता. त्यामध्ये आम्ही हे रुखवताचं साहित्य कसं तरी मांडलं आणि मग आम्ही आमच्या तयारीला गेलो. तर हे सगळं रुखवताचं साहित्य आहे. तर फराळाचं भांडी, त्याच्यानंतर शोकेस म्हणजेच वॉर्डरोब दिलेला आहे, मूर्ती आहे बुद्धांची, सोबतच रुखवताचं काही साहित्य आहे. तर हे सगळं रुखवतामध्ये आम्ही मांडलं होतं. अक्षदा
तर तुम्ही पाहिलंच असेल अशा पद्धतीने नवरीची सुंदर अशी एंट्री झाली नवरा नवरीची आणि त्यामध्येच आम्ही पाठीमागे असे नाचत होतो। तर पुढे नवऱ्याकडचे मंडळी होते कारण की लग्न हे जवळपास नवऱ्याकडच्या साईडला घेतलं गेलं होतं। म्हणजे हॉल जो आहे तो तिकडच्या साईडला आहे त्याच्यामुळे ही मंडळी थोडीशी पुढे होती। तर लग्न लागलं बरीचशी लांबची मंडळी होती तर आता भरपूर आता उशीर देखील होत होता म्हणून बरीचशी मंडळी जेवायला गेलेली आहेत आणि बरीचशी मंडळींचं फोटो सेशन सुरू आहे। तर शेवटी ना मग इथे सगळे पाहुणे गेल्यानंतर आम्ही इथे जेवायला बसलो। तर हे आहेत मुलाकडची मंडळी आणि इकडच्या साईडला आहोत आम्ही नवरीकडची मंडळी। तर बऱ्यापैकी इथे जेवणाचा आस्वाद घेत गप्पा गोष्टी चालत। हा आहे माझा मोठा मुलगा आणि त्याच्या बाजूला बसलेली त्याची आत्तू म्हणजे माझी नणंद तिच्याच मुलीचं लग्न होतं। खूप सुंदर असं लग्न झालं छान असे म्हणजे सगळे असे व्यवस्थित पार पडलं आणि जेवण जर म्हणाल तर मस्तपैकी आस्वाद घेत सगळ्यांनी मनमुराद त्याचा आनंद लुटला। तर हे आहेत नवरीचे दीर आणि तिची जाव आणि समोर आम्हीच बसलेलो आहोत। हे तिघही आम्ही दोघी माम्या बाजूबाजूलाच बसलेलो आहोत। तर खूप छान असं नाव घेतलं उखाणा वगैरे हसी मजाकमध्ये पूर्ण कार्यक्रम पार पडला लग्नाचा आणि असा आमच्या घरच्या लग्नाचा सोहळा तुमच्याशी मी शेअर केलेला आहे। आणि आता सगळ्यात शेवटी नवरीला आता वाटे लावायचा आहे म्हणजे आता नवरी निघालेली आहे सासरी। तर आता तो शॉट देखील तुम्ही पहा। काय पडलंय अरे आडवा तर सगळेच जण भावुक झाले प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि नवरीची आई तर भरपूर रडत होती। नवरी प्रत्येक लहान भावांना आपल्या जवळ घेऊन मिठीमध्ये घेऊन रडत होती। खूप साऱ्या आठवणी आमच्या तिच्यासोबत आहेत आणि तिला तिच्या पुढील आयुष्यासाठी भरभरून अशा शुभेच्छा। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हो हे सगळं शेअर करत असताना अगदी शेवटीपर्यंत देखील माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे। मामी आहे तिची मी तरी देखील फार म्हणजे मला इथे शेवटी वाईट वाटलं पण असो खूप सगळं सुंदर खूप छान होणार आहे। तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच तोपर्यंत बाय बाय।